डॉक्टर किल्मर मॅकुल्ली निष्कर्ष. 10 ऑगस्ट 1997ला न्यूयॉर्क टाइम्स मॅगझिनमध्ये द फॉल अँड राईज ऑफ डॉक्टर किल्मर मॅकुल्ली, डॉक्टर किल्मर मॅकुल्ली अंत आणि उदय या शीर्षकाचा एक लेख प्रसिद्ध झाला. त्यामध्ये त्यांच्या कथेचा झालेला शेवट तपशीलवार वर्णन केलेला होता, ज्याचा संबंध आपल्याशी आहे. डॉक्टर किल्मरना 2 दशकापूर्वी निराशेचा सामना करावा लागला होता. ते सांगतात, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पुनर्मिलन समारोह आयोजित करण्यात आला होता आणि त्यासाठी मी निमंत्रित होतो. तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तींमध्ये मी त्याही माणसाला पाहिले ज्याच्यामुळे मला त्या विभागातून काढून टाकण्यात आले होते. तो मला म्हणाला, शेवटी तुमचंच म्हणणं बरोबर असल्याचं सिद्ध झालं. पण हे सगळं 20 वर्षानंतर. माझी कारकीर्द आता जवळजवळ संपलेली आहे आणि ही गेलेली 20 वर्ष आता परत आणता येणं शक्य नाही. त्याविषयी आता काहीही करता येणं शक्य नाही. करता येईल? दुर्दैवाने डॉक्टर किल्मरना रोखणाऱ्या आर्थिक आणि राजनैतिक शक्ती आता आणखीन वाढल्या आहेत. मागील एप्रिल महिन्यात न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये द मेसेंजर अंडर अटॅक म्हणजे इंटिडिमेशन ऑफ रिसर्चर्स बाय स्पेशल ग्रुप्स या शीर्षकाचा एक लेख प्रकाशित झाला होता. त्यामध्ये डॉक्टरांच्या संघटनेला वकिलांनी दिलेल्या त्रासाचे 3 मामले होते, ज्यामध्ये यांचं औषध कंपन्यांशी आतून साटलोटं होतं. या लेखात असं म्हटलं होतं की संशोधनासाठी अधिकाधिक आर्थिक सहाय्य आणि प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. या लेखात असंही म्हटलं होतं की आजकाल अशा प्रकारच्या आक्रमणाचे प्रकार खूपच अधिक संख्येने होत आहेत. डॉक्टर किल्मरना होमोसिस्टीनच्या दुष्परिणामांची खूप माहिती होती. मी हे खात्रीलायकरित्या सांगू शकतो की डॉक्टर किल्मरना या गोष्टीची चांगलीच कल्पना होती की बी जीवनसत्व जोड आहाराला देणं हे स्वस्त, शिवाय या दुष्परिणामांपासून बचाव करणारं आहे. त्यांना एका राजनैतिक सैतानाचा सामना करावा लागला, परंतु आता सत्य समोर आलेलं आहे. मग तरीही आश्चर्य वाटतं ते एकाच गोष्टीचं की अजूनही डॉक्टर मंडळी आपल्या रुग्णांची रक्तातील होमोसिस्टीनची पातळी का तपासत नाहीत किंवा आपल्या रुग्णांना बी जीवनसत्व औषधांव्यतिरिक्तही घेण्याचा सल्ला का देत नाहीत. तुमच्या डॉक्टरांना याविषयी माहिती नसल्यामुळे तुमचा जीव जाऊ शकतो. आता तरी आपण या वस्तुस्थितीचा स्वीकार करायला हवा की होमोसिस्टीन हे कोलेस्ट्रॉल इतकंच हृदयासाठी हानिकारक आहे.